श्री देवी शांतादुर्गा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री श्रीपाद श्री वल्लभ महाराज, परम पूज्य श्री नृसिंह सरस्वती महाराज, परम पूज्य श्री स्वामी समर्थ महाराज, परम पूज्य श्री माणिक प्रभु महाराज, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादात आता आपण दत्तात्रेयांचे जे 5 श्लोक आहेत ते श्लोक आपण म्हणणार आहोत. माझ्या नंतर म्हणायचा पहिला श्लोक आपल्याला माहीत असतो, पण एक एक शब्द वाचल्यानंतर त्या आत आपल्याला प्रवेश करावा असं वाटतं. एक एक शब्द सांगतो मी आणि पुढचे जे आहेत त्याच्यातला अर्धा चरण सांगतो. पहिला आपण वाचूया. ब्रह्मानंदम परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सकल भुवन मध्ये निर्विशेषं निरीहं विधि हरिहर वेद्यं योगिभिर्ध्यानगम्यं जनन मरण भीति भ्रंशि सच्चित् स्वरूपं सकल भुवन बीजं ब्रह्मचैतन्यमीडे अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. त्वं पिता त्वं च मे माता त्वं बन्धुस्त्वं च देवता संसार प्रतिबोधार्थं तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. मागच्या बाजूला जे स्तोत्र दिलेलं आहे ते काय आपण आज म्हणणार नाही आहोत. आपण मगाचा विषय जरा पुढे नेऊन पुरा करूया की त्याग जो सांगितलेला आहे, पहिला त्याने काय सांगितलं माहिती ना, की संसारात राहून संसार न सोडता, आता न सोडता तर मग त्याग कशाचा करायचा, तेच आसक्तीचा त्याग करायचा. मुक्त संग समाचर. संग जो आहे ना, संघ नाही ग, संग संगती. आता सगळा संघ वाईट आहे का? आत्ता सत्संग नाही का चालू, तो कुठे वाईट आहे? आपण सगळीच व्यसनं वाईट आहेत का? नाही. काहींना वाचनाचं व्यसन असतं, काहींना नामाचं व्यसन असतं. सगळी व्यसनं वाईट नाही. म्हणून आपण शब्द वापरताना दोन्ही बाजूंचा विचार करायचा असतो. इथे काय सांगितलेलं आहे की संसारात राहून संसार न सोडता त्यातून सुटायचं. संसारातून कसं सुटायचं
रामकृष्ण 2 उदाहरणं द्यायची. ती 2 उदाहरणं आपण पाहिलेली आहेत पूर्वी. की एक आहे ती चिक्कूची बी. चिक्कू फोडल्यानंतर त्या बी असते ती पडते आणि कुठेतरी उडून जाते, काही चिकटत नाही. ती चिक्कूला चिकटत नाही आणि चिक्कू तिला चिकटत नाही. कृष्णाचं वर्णन आहे, कृष्ण कशालाही चिकटला नाही आणि कृष्णाला काहीही चिकटलं नाही. याला जसं आपण निर्लेप शब्द वापरतो ना, दुसरा आहे तो वज्रलेप. आपण प्रपंचात वज्रलेप करून घेतो. म्हणजे काही केलं तरी त्यांनी माझा केलेला अपमान मी विसरणार नाही, काही केलं तरी त्यांनी, आपण विसरतच नाही गोष्टी. वज्रलेप, अरे निर्लेप बनलं पाहिजे, लेपच बसू द्यायचा नाही. मग त्याग होतो की नाही बघा. म्हणजे माझ्या मुलाबद्दलची खूप आसक्ती आहे आणि त्यामुळे मी कुठे जाऊ शकत नाही, त्याचा त्याग कर. आज ना उद्या तो मुलगा तुझ्यापासून दूर जाणार आहे, शिकायला तो दूर जाणार आहे. ही आसक्ती कुठेतरी, हल्ली एकच मुलगा कुटुंबात, असा एकच मूल कुटुंबात, मुलगा म्हणजे मूल. त्यामुळे गोव्यासारख्या प्रदेशातून सैन्यात जाणाऱ्यांची संख्या अगदी नगण्य आहे. कशाला त्याला पाठवायचं? पूर्वी अष्टपुत्र असायचे, त्यातले काही पुत्र सैन्यात जायचे, पण आता कशाला पाठवायचं? कुठेतरी आसक्ती आहे. आपल्या डोळ्यात देखत सुद्धा मुलं जातात, अपघातात जातात. हल्ली दररोज जी अपघातात मोटरसायकल्सचे होतात, वय सगळी 30च्या खालचीच आहेत. कुणाची ना कुणाची तरी ती मुलं आहेत. विचार करायला पाहिजे. म्हणून काय सांगितलं की आसक्ती जर सुटली, एक प्रसंग तुम्हाला सांगतो की एका चांगला तो विद्वान आहे, त्याला सांगितलं एकाने की तुम्हाला हा माणूस मोक्षाचा किंवा मुक्तीचा उपदेश करेल, कारण हा मुक्त आहे, जीवन मुक्त आहे, जीवनात मुक्त आहे. हा ज्यावेळेला जातो त्याच्या गेटकडे, त्यावेळेला ज्याला भेटायचं असतं तो त्याच्या नातवामध्ये एवढा गर्क झालेला असतो, लक्षात ठेवा. म्हणजे अगदी माझा पुता वगैरे सगळं चालू असतं. हा परत जातो की हा एवढा बद्ध माणूस आहे, आपल्या नातवात एवढा गुंतलेला आहे, तो मला काय सोडवणार आहे. म्हणून तो परत जाताना गेटचा आवाज येतो आणि ते गृहस्थ विचारतात, तुम्ही माझ्याकडे आला होतात का, काही काम आहे का? ते म्हणाले, काम होतं, मला यांनी तुमच्याकडे पाठवलं, पण तुमच्याकडून माझं काही काम होणार नाही, कारण मला मुक्ती पाहिजे आणि तुम्ही तर इकडे बांधलेले आहात, बद्ध आहात. कशाने मी बद्ध आहे? नाही, नातवाचं बघा ना किती कौतुक करताय. काही नाही, ते नातूला फेकून देतात, शेजारी विहीर असते, त्या विहिरीत नातू पडतो. आता या पुढे बोलूया आपण. ते म्हणाले, हे काय केलं? ते म्हणाले, मी बद्ध आहे असं वाटलं ना तुम्हाला, मुक्त आहे मी. आणि नंतर हे मूल पडलं वगैरे म्हणून कोणी करतात, त्याला वर काढतात, ते वाचणार असतं ते पोर, आणि नंतर बोलतात. ते म्हणाले, पण हे भयंकर नाही का? नाही म्हणाले, आत्ता त्याच्या प्रारब्धात हा योग लिहिलेलाच होता. आत्ता मी टाकलं त्याला असं तुम्हाला वाटतंय. मी जरी त्याला त्याचं प्रतिबिंब दाखवण्यासाठी नेलं असतं तरी माझ्या हातातून उसळून तो पडणारच होता आणि तो वाचणारच होता. हे इतकं मला स्पष्ट दिसत होतं की त्यामुळे मी काही विचलित झालो नाही. पहिल्यांदा मी कौतुक करत होतो, त्यावेळेलाही मी मनापासून करत होतो. आणि तुम्ही मला सांगितलं इतकं बद्ध तुम्ही आहात तर मला काय मुक्त करणार आहात, त्यावेळेला मी तुमच्यासाठी तो पाश एकदम तोडूनही टाकेल. हे जमलं पाहिजे. आता म्हणजे नातवाला विहिरीत टाकायचं आहे जमायला नको. पण एक गंमत तुम्हाला सांगतो, धुंडा महाराज देगलूरकर हे तुम्हाला माहीत आहे, ते तर चांगले कीर्तनकार. आणि कीर्तनकार म्हणजे त्यांना लोक देवच म्हणायचे आणि खरं ते व्यक्तिमत्वच तसं होतं. एका शेतकऱ्यांनी त्यांना सांगितलं, मी तुमचा भक्त आहे, मी सुद्धा वारकरी आहे, तुमची कीर्तनं वगैरे ऐकतो, मी नवीन एक शेत घेतलेलं आहे, तुमचे पाय त्या शेताला लागावे, सगळ्या तुमच्या मंडळींना घेऊन या. तर काही हरकत नाही. 5-50 माणसं गेली. 4 वाजता ज्ञानेश्वरी वाचायची हा त्यांचा नियम होता. म्हणून 4 वाजता ते झाडाखाली, मोठं झाड वडाचं होतं, नवीनच घेतल्यामुळे विहीर खणली होती, पण विहिरीला पॅरापेट वॉल असती बांधलेली नव्हती, भिंत बांधलेली नव्हती. यांची नात 4-5 वर्षाची असेल, खेळत खेळत गेली, विहिरीत पडली. सगळीकडे ओरड, मुलगी पडली, आरडाओरडा झाला, तिला वर काढलं गेलं, काय पाणी गेलं तर ते पाणी काढलं गेलं वगैरे. ह्यांचं ज्ञानेश्वरी वाचन चालू होतं. आणि ते झाल्यानंतर ज्या वेळेला ती मुलगी वगैरे आता नॉर्मल आधी आजोबांच्या पाया पडायला चला, त्यावेळेला त्यांचं ज्ञानेश्वरी वाचनून ज्ञानेश्वरी बांधत होते. ते म्हणाले, तुम्हाला कळलं नाही का? म्हणाले, कळलं ना. आजूबाजूला जे घडतं बाह्य संज्ञा ज्ञान असतंच, पण त्यावेळेला माऊली काय सांगत होते विचारा ना. तुमचे हे सगळे जे रक्ताचे किंवा देहाचे संबंधी आहेत ना,
ते मोठ्या वडाच्या झाडाखाली एकमेकाला माहीत नसलेले, ओळख नसलेले असे प्रवासी येतात. मग एकमेकाची शिदोरी खातात. मग तुझी तंबाखू तर माझा चुना, माझी बिडी तर तुझी काडी, जीवाभावाच्या गप्पा मारतात. आणि ज्यावेळेला ऊनं उतरतात त्यावेळेला आपापल्या देशांनी निघून जातात. पुन्हा आयुष्यात कधी भेटणार नसतात. तसा आपला संसार हा एक मोठा वृक्ष आहे. नाहीतरी संसाराला अश्वत्थ वृक्ष म्हणजे पिंपळाचं झाडच म्हणलेलं आहे. त्याच्यात आपण येतो म्हणजे नवरा बायको, पुढे ते पिता माता बनतात, मग त्यांची मुलं, हे सगळे संबंध आहेत ना, ते इतके तुमच्या हातात नाही आहे. माझ्या मुलाला मी हे बनवेन, माझ्या मुलाला मी ते करेन. मागे जाऊन बोललात ना तरी ते चूक आहे की मी केलंच की नाही माझ्या मुलाला डॉक्टर. बघा, मागे जाऊन बोललात तरी सुद्धा त्याच वेळेला तो मुलगा म्हणत होतो, ज्या पद्धतीने आईने माझ्याकडून अभ्यास करून घेतला, कारण मेडिकलला ॲडमिशन मिळायला पाहिजे, आई होती म्हणून मी तिला क्षमा केली, एरवी मी करणार नाही. चिठ्ठी वाचते ती, मैत्रिणीला मोठी बोलत असते की केलाच की नाही माझ्या मुलाला मी डॉक्टर, आणि त्याने चिठ्ठी लिहिलेली असते. इथून 5 किलोमीटर अंतरावर मावशी आणि मी, मावशी निराधार असते, तिने लहानपणापासून हिचं संगोपन केलेलं असतं. प्रत्येक वेळेला ह्याला काही ना काहीतरी दाखवायचं असतं, विचारायचं असतं, सांगायचं असतं. आई वडील दोघेही घरात नाही. मावशीने इतकं सांभाळून घेतलेलं असतं, अरे आई दमून आली आहे ना, अगं पण मला कप दाखवायचा होता ना, जो मी इलोकेशनमध्ये वक्तृत्व स्पर्धेत जिंकला तो. आई आल्यावर मी, तुला माहीत नाही का मी प्रवासातून आलेले, आत्ता काही दाखवू नको. दुसऱ्या दिवशी सकाळी हा शाळेला जाणार, आल्यानंतर आता मी घाईत आहे वगैरे. वेळच नाही आहे. आणि वेळच जर नाही आहे ना, तर आता इथून पुढे मलाही तुमच्यासाठी वेळ नाही आहे. माझ्या घराचे दोन्ही दरवाजे तुमच्यासाठी कायम उघडे असतील, केव्हाही या, अशी चिठ्ठी ठेवतो. आणि ती बघते त्यावेळेला मुलगा मावशीला घेऊन निघून गेलेला असतो. मी माझ्या मुलाला डॉक्टर केला. बघा ना, मी माझ्या मुलाला डॉक्टर कर, पण तो माझा मुलगा राहिला नाही. म्हणजे काय बेसिक एरर झालेली आहे माझ्याकडून. तो माझा मुलगाच राहिला नाही आणि मी माझ्या मुलाला डॉक्टर केलं म्हणतं. काय अर्थ आहे याला? मग कुठल्याही मीनी सुरू होणारं वाक्य असताना रामकृष्णाने फार चांगली गोष्ट सांगितली, ह्याचा त्याग करा तुम्ही. ज्या वेळेला वडील मरतात आणि भावांच्यात वाटणी होते शेताची, त्यावेळेला बांध घालण्यावरून दोघांचं भांडण होतं. आई सांगते, अगं अरे शेत आत्तापर्यंत तुमचंच होतं ना, बांध घालायची काय गरज आहे? जे उत्पन्न येईल ते अर्ध अर्ध वाटून घ्या ना. आईचं सांगणं किती चांगलं होतं. नाही नाही नाही, आता हा भाग माझा, हा भाग म्हणतो, दुसरा म्हणतो हा भाग माझा. बांध घालण्यावरून भांडण. दोघं कुऱ्हाडी घेऊन येतात, एकमेकावर एवढा जिव्हारी घाव घालतात. दोघांतला एक तिथेच मरतो आणि दुसरा क्रिटिकली सिरियस म्हणजे अत्यवस्थ होतो. गावात एक डॉक्टर असतो, त्या डॉक्टरकडे ह्याला नेलं जातं. ही रडत येते, डॉक्टर माझ्या मुलाला वाचवा. 2 जण होती, एकमेकाला झालं सगळं. घाबरू नकोस, मी त्याला वाचवे. ज्या वेळेला की मुलं म्हणत असतात, माझ्या शेतात तू का बांध बांधला, म्हणजे माझ्या भागात माझा म्हणतात, त्यावेळेला देव पहिल्यांदा असतो. डॉक्टर म्हणतो घाबरू नकोस, मी वाचवेन तुझ्या मुलाला. डॉक्टरचा मुलगा अपघातात अत्यवस्थ होऊन याच्या हातून मेलेला असतो. डॉक्टरनी बघितलेला आहे. स्वतःच्या मुलाला तो वाचवू शकला नाही आहे, पण मी तुझ्या मुलाला वाचवतो. त्यावेळेला देव दुसऱ्यांदा असतो. देव तिसऱ्यांदा हसत नाही, तुम्हाला रडवतो. म्हणून मी काय म्हणता, व्यवहारात बोलताना मी वापरलं पाहिजे. हे पाणी कोणी सांडलं? मी सांडलं असं म्हणू नका. देवीनी सांडलं, रामानी सांडलं, सद्गुरूंनी सांडलं असं म्हणू नका. व्यवहार हा व्यवहाराच्या भाषेत चालू दे. पण त्याच वेळेला मी आत विचार करेन की माझ्या हातून पाणी का सांडलं, माझ्या हातून पाणी का सांडलं. कारण माझं लक्ष नव्हतं, मी मोबाईलवर बोलत होते आणि नको तितकं भरलं आणि तो पाणी सांडलं खाली. मी शिकले. मी ज्या वेळेला मी शब्द वापरतो व्यवहारातला मी, हे घर कोणाचं, माझं म्हणा ना, परंतु माझं घर म्हणताना आत एको कुठला आला पाहिजे? परमेश्वराचं घर आहे, माझ्या सद्गुरूंचं घर आहे. आणि तुम्ही म्हणाल एको ध्वनी तसा प्रतिध्वनी ना, इट इज फॉर बॉडीज नॉट फॉर मॅन विथ माइंड, इंटेलेक्ट अँड सोल. एक फार महत्त्वाचा सिद्धांत आहे. ॲक्शन रिॲक्शन इक्वल अँड अपोजिट, न्यूटनचा सिद्धांत. त्यांनी शिवी दिली, मी शिवी दिली. त्यांनी थोबाडीत मारली, मी थोबाडीत मारली. ॲक्शन रिॲक्शन. अरे त्यांनी तो मेकॅनिक्स मधला सिद्धांत आहे, बॉडीज बद्दल आहे. ज्यावेळेला मी बंदुकीने मारतो, गोळी पुढे जाते, खांदा मागे येतो. खांदा हा पार्ट ऑफ माय बॉडी. खांदा ही मी नाही आहे. खांद्याला मन कुठे, खांद्याला बुद्धी कुठे, खांद्याला आत्मा कुठे, सगळ्याला व्यापून आहेत या गोष्टी, पण नाही आहेत बॉडीज. आणि वी आर नॉट जस्ट बॉडीज.
मेल्यानंतर ही बॉडी कुठे जाळणार? ही मेल्यानंतर लगेच बॉडी होते. पोलिसांच्या भाषेत अशी बॉडी सापडली, अशा रंगाचे कपडे होते वगैरे ते सांगतात. पोलिसांच्या भाषेत बॉडी आहे. पोस्टमॉर्टमला आज किती बॉडी झाल्या होत्या पोस्टमॉर्टमला? नाही, जिवंत आहे तोपर्यंत माझ्या देहाला नाव आहे, जिवंत आहे तोपर्यंत माझ्या देहाला संबंध आहे. मेल्यानंतर आय जस्ट बिकम बॉडी. आणि म्हणून माझी ही बॉडी जिवंतपणे ही बॉडीच आहे, शरीरच आहे. ते लाकूड आहे, ते जड आहे, ते मरत आहे. देह या शब्दाचा अर्थ बघितला होता ना, दहते इति देहा, जो सतत जळत असतो. प्रत्येक श्वास आहे ना, हे ज्वलन आहे आणि प्रत्येक श्वासाबरोबर आयुष्य संपतंय, हे मला मान्य करायला पाहिजे. म्हणून जो जळतो शेवटपर्यंत जळत राहतो आणि ज्यावेळेला त्याचं आतून जळणं थांबतं त्यावेळेला बाहेरचे लोक त्याला जाळतात. म्हणजे जळण्याकडून जळण्याकडे त्याचा प्रवास आहे, त्याला देह म्हणलेला आहे. शरीर या शब्दाचा अर्थ शीर्यते इति शरीरा. तुम्ही अगदी फ्रीजमध्ये जरी जाऊन बसला तरी तुमचा देह काही कायम टिकणार आहे? म्हातारे होतच जाणार आहे, वय वाढतच जाणार आहे. आजची सुरकुती परवा येईल, उद्या ऐवजी, पण सुरकुती येणारच आहे. सुरकुती सोडा, आली नाही सुरकुती, वय वाढणार आहे आणि मृत्यूकडचा प्रवास आपला चालू आहे. विषय जर केला विचार तर देहासाठी हे नियम आहेत. फिजिक्स इज फॉर द बॉडी, फिजिक्स इज नॉट फॉर द माइंड. सायकोलॉजी इज फॉर द माइंड, मीन्स फॉर बिहेवियर, नॉट फॉर द माइंड. माइंडसाठी फक्त अध्यात्म आहे, लक्षात ठेवा. मन, बुद्धी, चित्त आणि त्याच्या पलीकडचा आत्मा, याच्यासाठी फक्त अध्यात्म. अधि म्हणजे टुवर्ड्स, आत्म्याकडे नेणारं ते अध्यात्म. आणि अध्यात्म आणि धार्मिक गोष्टी याच्यात एक महत्त्वाचा फरक सांगतो, खूप फरक आहे. की आध्यात्मिक उपासना करायला मला कोणाचीही मदत लागत नाही. गुरुची लागेल, गुरुची कृपा. पुस्तकाची लागेल, पुस्तक, त्याच्यातल्या शब्दांचे विचार मीच करणार आहे. परंतु मध्ये एखादी भटजीसारखी एखादी व्यक्ती आली, दुसरं एजंट आला, तर धार्मिकतेकडे मी निघालेलो. आध्यात्मिक उपासनेला गरज नाही आहे. डोळे मिटा, ध्यान करा, डोळे मिटा, आठवा, श्वासाकडे लक्ष द्या, श्वासावर नाम घ्या. हे आध्यात्मिक उपासना. स्वतःचं ॲनालिसिस करा, माझे कोणते दोष आहेत, माझे कोणते गुण आहेत. आणि हा विचार करण्याचा हा काळ आहे. नवीन वर्षाला सामोरं जाताना मी कसा आहे, कोरोनापूर्वी कसा होतो, याच्यापेक्षा कोरोनातून वाचलो की नाही, आणि मग त्याच्याबद्दल देवाला आभार म्हणून पुढे कसं वागायचं, कोणते बदल स्वतःत घडवायचे. या कोरोनाने कोणताच लेसन मला शिकवलेला नाही आहे. मी कोरोनातून वाचलो, मी म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकजण. हा काय आपला पराक्रम आहे का हो? आपल्यापेक्षा जास्त काळजी घेणारी, आपल्यापेक्षा जास्त आरोग्यवान माणसं फटकन निघून गेलेली आहेत. मग आपलं काही कर्तृत्व नाही आहे. म्हणून मी माझं, मग मला, माझ्यासाठी, माझ्याकडून, माझ्यात, हे जे सगळं आहे ना, देव हसत असतो. काय मी माझं करतो, सगळं माझं आहे. परमेश्वर ज्यावेळेला म्हणतो सगळं माझं आहे, आणि त्यावेळेला परमेश्वर माझं म्हणतो, त्यावेळेला एकटा परमेश्वर मी असतो. त्याला तू हा प्रकार नाही आहे. ज्यावेळेला मी शब्द वापरतो त्यावेळेला तुम्ही हा शब्द आला. परमेश्वराला काय, सगळं परमेश्वरच आहे. हा माईक परमेश्वर आहे, वायर परमेश्वर आहे, सगळं परमेश्वर आहे. हा जो भाव आहे, जो विश्वरूप दर्शनानंतर कृष्णाने दाखवला, तो महत्त्वाचा आहे. मग याच्यासाठी त्याग काय करायला पाहिजे? ममत्वाचा आणि अहम, म्हणजे अहम आणि मम, मी आणि माझं, याचा त्याग करायला पाहिजे. माणसाला जमेल का? माणसालाच जमेल फक्त. आणि माणसाला हे जमत असतं, पण नेगेटिव्ह कॉन्टेक्स्टमध्ये जमत असतं. आपण मागे उदाहरण बघितलं होतं की तो बायकोला सांगतोय, तो उंबऱ्यावर उभा आहे डोअर स्टेपवर, आणि त्याला तिकडून शंकरराव येताना दिसतात. आणि हा म्हणतो की तो शंकर्या येतो, या मी आत बसतो, मी घरात नाही असं सांग. आणि जरी आलो तरी चहासुद्धा करू नको, अर्धा तास खाईल माझा, आणि त्याच्यावर आग्रह आणि पोहे वगैरे नको, तास वाया जाईल माझा, बोर आहे, पिढा आहे. इतक्यात हे सांगत असताना शंकरराव पोचले की येऊन, या शंकरराव, तुमचंच चाललं होतं, तुमच्याबद्दलच आम्ही बोलत होतो. का टोन बदललं? बाहेरचे शंकरराव, आतले शंकरराव, बाहेरचे शंकरराव, या बरेच दिवसांनी आले, चहा कर ग, त्यानं सगळं चित्र बदललं. म्हणून माणूस आत एक आणि बाहेर एक फक्त माणसाला जमतं. कुत्रं आत एक भुंकतं आणि बाहेर दुसरं भुंकतं असं नाही आहे. मांजर म्याव म्याव सिंहाने गर्जना केली तरी आत एक गर्जना आणि बाहेर एक गर्जना आपली नाही आहे. आपण साहेबाच्या केबिनमध्ये जे असतो, बाहेर आल्यानंतर बाबा इकडे शेळी असतो, बाहेर आल्यानंतर वाघ होतो. किती उदाहरणं सांगू तुम्हाला, दैनंदिन जीवनातली उदाहरणं. म्हणून माणसालाच जमू शकेल की हे घर माझं आहे, माझं नाही, परमेश्वरा तुझं आहे, सद्गुरू तुमचा आहे.
हा का नाही एको यायला पाहिजे? सांगा बरं, की माझ्यापासून वंश सुरू झाला. कसा माझ्यापासून वंश सुरू झाला? मी आईवडिलांचाच आहे की नाही? वंश आधी चालू होता की नाही? माय रेस बिगिन्स विथ मी, हे नेपोलियनने दिलेलं उत्तर आहे. नेपोलियनचे आई वडील कोणी नव्हते सैन्यात. प्रत्येकजण पुढे येऊन सल्यूट करून त्या जनरलला सांगत होता की माझी 10वी पिढी आहे सैन्यातली, माझे ग्रेट ग्रँडफादर, माय ग्रँडफादर, आणि प्रत्येकजण त्यांची रँक सांगतोय, कुठला अधिकार आहे. नेपोलियन विचार करतोय, आपलं काय आहे? आपण काहीच नाही आहे. इतक्यात त्याची पाळी येते, तो पुढे येतो, सल्यूट करतो आणि म्हणतो माय रेस बिगिन्स विथ मी, मी पहिला माणूस आमच्या वंशातला याच्यातला आहे, आर्मीतला आहे. पुढे बघा, मोठा इतिहास आहे तो. विचार करूया आपण. एरवी माझा वंश याला काही अर्थ नाही आहे, तो खूप आधीपासून आलेला आहे. आम्ही गोत्र वगैरे म्हणतो, ऋषी वगैरे म्हणतो, तो एक निराळा विचार आहे, पण तो विचार मर्यादित आहे हो. अनादी जो आहे, अनादी, अनंत, अनंत सोडा, पण अनादी आहे. कळत नाही पहिला माणूस कोण झाला. म्हणून आमच्या शाळेत विद्यार्थ्यांनी तो विचारलेला प्रश्न तुम्हाला माहीत आहे. एक बुद्धिमान डेप्युटी डायरेक्टर आले होते, मला विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारू देत. म्हटलं रिस्क आहे, मुलं फार चांगले प्रश्न विचारतात, आपल्याकडे उत्तर नसतात. एका मुलाने उठून विचारलं, पहिल्या माणसाचं बारसं कोणी केलं? काय प्रश्न आहे मुलाचा? आणि त्याने फार बुद्धिमान प्रश्न नाही, घरात बहिणीच्या मुलाचं बारसं आहे, त्याच्या मनात सहज प्रश्न आला, पहिल्या माणसाचं बारसं कुणी केलं? कारण त्याचे आई वडील म्हणजे ते पहिले झाले, त्याचं कुणी केलं याच्याकडे उत्तर नाही आहे. कारण काही प्रश्नच असे आहेत की ज्याला उत्तरं नसतात ते. म्हणून त्यागात शांतीरनंतरम, त्याग करताना पहिला त्याग मी माझं ह्याचा त्याग केला पाहिजे. नंतर असोसिएशन, अटॅचमेंट, संग, आसक्ती याचा त्याग केला पाहिजे. हा दुसरा महत्त्वाचा त्याग आहे. तिसरा सांगितलं कामनांचा, सकामता. आपण कुठलंही काम करताना देवा माझी काही इच्छा नाही रे, पण तेवढं झालं तर बघ, काहीतरी म्हणतो आपण, ही सकामता आहे ना, त्याचा त्याग केला पाहिजे. आपण कितीतरी उपासना करतो, पण करताना आपण हेच करतो, काहीतरी मागतो किंवा काहीतरी मागण्यासाठी उपासना करतो. एकाला सहज एका मुलाने प्रश्न विचारला, तो म्हणाला देवाला सांगतोय तो, आणि हा मुलगा ऐकतोय. मुलगा त्याचा नाही की माझं ते कोर्टातलं काम झालं ना की 10% तुला देईल. हा बहुतेक अशा खात्यातला माणूस असेल की पर्सेंटेजवरच ते खातं चालतं. आता सगळीकडे तसंच आहे, पण कल्पना करा 10% तुला देईल. तो विचारतो कितीचं काम आहे तुमचं? तो म्हणाला 10 कोटीचं. मग 10 कोटीचं त्याचे 10% म्हणजे 1 कोटी तुम्ही देवाला देणार? 10 कोटी मला मिळाले तर 1 कोटी मी या मंदिराला देईन. तुमचं काम करावं म्हणून आत्ता त्याला 100 रुपये द्या ना. मुलांनी विचारला प्रश्न. आधी काहीच द्यायचं नाही देवाला, काम झाल्यानंतर हे कसलं मागणं आहे? आधी 100 रुपये दे, काम होवो न येवो हे मी तुला अत्यंत मनपूर्वक अर्पण करतोय. काम जर झालं तुझ्या इच्छेनं, लक्षात ठेव, तर तुझ्या प्रेरणेने जास्तीत जास्त मी तुला देईन. त्याग करूया आपण. मी माझं किंवा आत्ता सांगितल्याप्रमाणे संघ, माझा हा मुलगा असल्यामुळे नातं सांभाळायला नको का, रक्ताचं नातं आहे, हे सगळ्याचा आहे ना, सगळ्याचा त्याग करायला आपण शिकलं पाहिजे. त्याच्यानंतर निषिद्ध कर्मांचा त्याग, हे तर उघडच आहे. पण तुम्ही म्हणता उघड असलं तरी जुगार वाढत चाललेलं आहे. आणि आता तर सरकारनेच जुगार सरकारीकरण झालेलं आहे. हे बेटिंग वगैरे चालतं ना, ते सुद्धा नॅशनलाइज करा असं मागणं आहे. म्हणजे सरकारला उत्पन्न येईल ना बेटिंगचं. आत्ता तुम्ही पकडता त्यांना, मुख्य कधी सूत्रधार तुम्हाला सापडत नाही. म्हणून जुगार, जे कली राजाने कली पुरुष तो मागितलेत कुणाकडे, परीक्षिताकडे 4 स्थानं मागितलेले आहेत आणि नंतर 5वं आणखीन मागितलेलं आहे. त्याला ते दिलेलं आहे. पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की अतिहिंसा ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी मी राहीन. अति द्यूत जिथे खेळलं जाईल, गॅम्बलिंग, तिथे मी राहीन. अति मद्यपान जिथे होईल ना तिथे मी राहीन. अति वेश्यागमन म्हणजे वेश्याच असं नाही, स्त्रियांना पुरुषांचं आकर्षण, पुरुषाला स्त्रियांचं आकर्षण, आणि त्या स्वैराचार जो असं अमेरिकेत किंवा चालतो तिथे मी राहीन. 4 स्थानं तुला दिली ना, आणखीन एक दे, तर गोल्डमध्ये मी राहीन, सोन्यात मी राहीन. सोनं म्हणजे आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे, हे जे आहे ना ह्याचा त्याग केला पाहिजे. आपण जे म्हणतो ना, ये दिल मांगे मोर, ही जाहिरातीचं कॅच वाक्य म्हणून ठीक आहे हो. ये दिल मांगे मोर, बुद्धी नाही काही सांगत तुम्हाला थांबलं पाहिजे आता म्हणून. किती झाल्यावर मी थांबणार आहे मला माहीत नाही. हे उत्तर एका प्रसिद्ध क्रिकेटपटूंनी दिलेलं आहे. पण तुमचा प्रश्न चांगला आहे, मी नक्की विचार करेन. इतक्या सेंचुरी झाल्यानंतर हां आता माझं करिअर संपवायला हरकत नाही, पण किती कोटी मिळाल्यानंतर मी थांबणार आहे? ही जाहिरात, ती जाहिरात, हे ते 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 प्रश्न विचारलेले. तो मला काही, मी ह्याच्यावर विचारच केला नाही.
पण हा चांगला प्रश्न आहे, मी केव्हा थांबणार आहे? हे थांबणं आहे ना, ते जमून परत येणं, पुढे पुढे जाणं, आणखीन वाटणं, याचा त्याग केला पाहिजे. एक साधूची गोष्ट मागे पाहिली होती की राजा होता, दुष्ट होता. त्याला निरनिराळ्या पैजा लावून माणसं त्या पैजेत भाग घेऊन कशी मरतील ते त्याचा आनंद होता, ज्याला विकृत आनंद, असुरी आनंद म्हणतात ना. एकदा त्यांनी सांगितलं, माणसाच्या जे आसक्ती आहे ना, विशेषतः आपण ज्याला हाव म्हणतो ना, हव्यास, लालच, त्याच्यावर आधारित त्याने एक पैज लावली. काय, टेकडीवर मंदिर आहे आणि सांगितलं तुम्ही पळत जा, सूर्योदयाला पळायला सुरुवात करा आणि सूर्यास्ताला मंदिराकडे परत या. जेवढी जमीन तुम्ही पळलेली असेल तेवढी जमीन तुम्हाला दान, तुम्हाला बक्षीस, पुरस्कार म्हणून देईल. लोक जीवाच्या आकांताने पळत आहेत. सकाळी 6ला सूर्योदय आहे आणि संध्याकाळी 6ला सूर्यास्त आहे आणि मंदिर तर दिसतंय समोर. टेकडीचं चढ कारण दिवसभर पळत राहिलेलं आहे. रक्त ओकून माणसं मेलेली आहेत आणि त्यावेळेला हसत हा म्हणतो, याला सुद्धा 3.5 हात जमीन पुरे. एवढा पळत गेला, पण 3.5 हात जमीन म्हणजे खड्डा. पुरायला जो लागतो त्याला 3.5 हात म्हणतात, 3.5 मीटर म्हणा, एवढीच जमीन याला पुरेशी आहे. अशी किती माणसं मरतात. आणि त्यावेळेला त्याच्या गुरुला हे कळतं, त्यावेळेला म्हणतो हे थांबवलं पाहिजे. गुरु राजाकडे येतो, म्हणतो मला या स्पर्धेत पळायचं आहे. ते म्हणतो, गुरुदेव आपलं सगळं राज्यच मी तुम्हाला देतो ना, तुम्ही कशाला भाग घेता? नाही, मी घेणार आहे आणि लोकांना दाखवणार की जिंकता येते ही पैज. त्यांनी पळायला सुरुवात केली आणि सूर्यास्ताच्या वेळेला ते मंदिरापर्यंत आले. त्यांनी सुद्धा बरंच अंतर पळून गेले होते की ते म्हणाले, मला दिवसाचे भाग कसे करायचे, तसे जीवनाचे भाग कसे करायचे ते तुम्ही ठरवा. आणि मला विचारतं, इट इज हाय टाईम. करोनानंतर आता जर पुन्हा ओमिक्रॉन वगैरे जर लाटा येणार असतील ना, जे युरोपमध्ये आलेले आहेत, तुम्हाला सांगतो, आपल्याला विमानं अनेक देशांना बंद केलेले आहेत. हा बंद करणं हा उपाय नाही आहे. मी माझ्यासाठी एक संरक्षक कवच उभारलं पाहिजे आणि संरक्षक कवच आतून मन आणि बुद्धी याची स्ट्रेंथ वाढवली पाहिजे. इम्युनिटी वगैरे आपण म्हणतो, शरीराची काय, वाटेल त्या प्रसंगात शांत राहणं ही सुद्धा इम्युनिटी आहे ना, मनाची इम्युनिटी आहे. विचार करूया आपण. तर तो म्हणाला, मी सकाळी 6 वाजता पळायला सुरुवात केली आणि अत्यंत वेगानं पळालो. पहिल्यांदा उतार होता, मी ताजा नव्हतो, मी खूप पळालो. 10 वाजेपर्यंत मी पळत राहिलो. लोक काय करत होते, 12 वाजेपर्यंत पळत होते आणि नंतर परतत होते. हे दमलेले थकलेले लोक नक्कीच 6 तास जेवढं ताजा असताना पळाले तेवढा ते परत येताना पळू 6 ते 10 4 तास पळालो. 8 तास मी परत येण्यासाठी ठेवले. आपण केव्हा आपल्या आत परतणार आहोत, ज्याला आपण म्हणतो ना नेक्स्ट रिटर्न इंडिव्हिज्युअल्स, NRI. NRI म्हणजे तो नॉन रेसिडेंट इंडियन किंवा नॉट रिक्वायर्ड इंडियन असं काही नको आहे. NRI इज नेक्स्ट रिटर्न इंडिव्हिज्युअल. मी माझ्या आतल्या घरट्यात केव्हा परत येणार आहे. आणि घरटं हे युनिट मानलेलं आपण. ग्लोबल व्हिलेज खूप मोठं झालं. आपण वसुधैव कुटुंबकम, कुटुंब म्हणतो. द वर्ल्ड इज फॅमिली इज वर्ल्ड. पण शेवटी एक घरटं आहे, ज्या घरटात नेस्ट म्हणतात. आणि त्याच्यावर नेस्ले वगैरे आपण म्हणतो ना, त्यांनी पहिल्यांदा दुधं काढली मुलांसाठी लहान. आणि नेस्लिंग इन आर्म्स ऑफ मदर म्हणजे आई मुलाला अत्यंत प्रेमाने सुरक्षित घेते, आपलं दूध पाजते, त्याला नेस्लिंग म्हणतात. त्याच्यावरून नेस्ट हा शब्द आलेला आहे. आपण आपल्या आतल्या नेस्टमध्ये केव्हा जाणार आहोत हा प्रश्न आहे. आणि त्याच्यासाठी आत्ता सांगितलेल्या गोष्टींचा त्याग करायला पाहिजे. एक आणखीन महत्त्वाची गोष्ट, जो आपला अत्यंत आवडता मित्र आहे, आळस. महालसा नावाची 2 मंदिर आहेत, म्हणजे 2 तर महत्त्वाचीच आहेत. एक महालसा मार्दोळला आहे आणि दुसरं वेरण्याला आहे. वेरण्याचं मंदिर आता खूप छान झालेलं आहे. त्या महालसा संस्कृत शब्दाचेच 2 अर्थ आहेत. एक महालसा, लस म्हणजे लसलशीत म्हणजे तेजस्वी, तिचं तेजच असं आहे की असुरांचे डोळे दिपून गेलेले, ती महालसा आहे. आणि दुसरी महाअलसा म्हणजे महान आळशी, म्हणजे नको करायलाच नको, दुसरं कोणीतरी करेल, आज कशाला करायचं. हे आळसाचे जे निरनिराळे आस्पेक्ट्स आहेत ना, केवढा विचार केलेला लक्षात भर. मी फक्त वाचून दाखवतो. पहिली गोष्ट म्हणजे ईश्वर भक्तीत आपण आळस करतो. 3 माळा जप करायचा आहे ना, मित्र आलेला आहे ना, सिनेमाला बोलत आहे ना, उद्या 6 माळा करी ना परमेश्वरा, तो म्हणे की हे तुझं अकाउंट वाढत जाणार आहे. कारण तिथे आळस कशाला. सिनेमाहून आलास रात्री 11ला 12ला 3 माळा जप कर ना, 10 मिनिटं लागतात. करणार म्हणजे करणार. तिथे आपण आळस करतो. चांगल्या गोष्टीत आपण आळस करतो आणि ज्या वाईट गोष्टी आहेत, आरोग्याला वाईट आहेत, जीवनाला वाईट आहेत, घातक आहेत स्वतःला, कुटुंबाला आणि समाजाला, त्यासाठी आपण खूप उद्योगी असतो.
वी आर व्हेरी हार्ड वर्किंग. पण इथे लक्षात ठेवा, नंतर ईशभक्तीत सकामता आणतो, त्याचा त्याग केला पाहिजे. आणि सकामतीतून हा आळस, शॉर्टकट्स वगैरे तयार होतात. म्हणजे स्त्री व्रत जास्त करते पुरुषांपेक्षा. आजही आता 2022 साली सुद्धा व्रत कुटुंबात जर 10 करत असेल त्यातली 8 स्त्रिया करत असतात, 1-2 पुरुष करत असतात, संकष्टी वगैरे सारखे. पुरुष शॉर्टकट मारतात, स्त्रिया मनापासून करत. आणि म्हणून त्या सगळ्या बाबतीत पुढे आहेत. एक वाक्य तुम्हाला चिंतनासाठी आज सांगतो, उद्या किंवा संधी मिळाली तर विचार करूया. भारतातले नाही जगातले पुरुष जर माणूस बनले तर स्त्रियांवरचे अत्याचार कमी होते. आणि पुरुषांच्या हातात फक्त पाशवी शक्ती उरलेली आहे, ब्रुटल पॉवर. दुसरी शक्तीच उरलेली नाही. अशी कोणतीही शक्ती नाही जी स्त्रियांनी त्या शक्तीत चमत्कार करून दाखवलेला नाही. स्पेसमध्ये चालणं असू दे, हिमालयावर जाणं असू दे, सगळीकडे परीक्षा वगैरे अभ्यास तर विसरूनच जातो. नीटनेटकेपणा, घर आणि निरनिराळ्या प्रकारच्या कला नाहीत कुठे. संशोधन, CERN नावाचा जो प्रयोग झाला होता ना, त्यांना गॉड पार्टिकल तयार करायचा होता, तो पुन्हा केला जाणार आहे. म्हणजे कसं हे विश्व निर्माण झालं. पहिलं पार्टिकल, त्याला सायन्समध्ये नाव दिलेलं आहे बोसॉन. आपले बोस होते ना, त्या बोसॉनी पहिल्यांदा सांगितलं असं एक पार्टिकल असलं पाहिजे, त्याच्यापासून एक विश्व निर्माण झालं पाहिजे. प्रचंड वेगात, म्हणजे तो वेग एवढा प्रचंड आहे. पुन्हा प्रयोग केला जाईल, त्यावेळेला बातम्या येतील, तुम्हाला दूरदर्शनचे चॅनल्स घाबरवतील. आज 8 वाजता तो प्रयोग होणार आहे. आता आपलं आयुष्य फक्त 7 तासांचं राहिलेलं आहे असं 1 तासाला सांगतो. दुसऱ्या तासाला ब्रेकिंग न्यूज, 6 तासांचं आयुष्य राहिलेलं आहे. या पृथ्वीवरचं जीवन काही झालं नाही, सगळी तयारी केलेली होती. थोडक्यात प्रयोग तो चुकलेला आहे. पण तो पार्टिकल आम्ही तयार करणार आहोत. ह्या प्रयोगात भारतातल्या किती मुली आहेत, आणि त्या सगळ्यांची मुलं 25, 26, 27 ही वय आहेत. कुठे कुठे कमी आहेत त्या? नाहीच आहेत. म्हणून ही नारी शक्ती जी आहे ना, त्याला आपण देवी म्हणून पूजलेलं आहे. आपण आज कुठल्या जगात आहोत? कोणत्या कोणत्या गोष्टींचा, वासनांचा त्याग केला पाहिजे. काम, क्रोध, लोभ यांचा त्याग केला पाहिजे. अतिरिक्त कामाचा त्याग करून संसार कसा चालेल? कुणी सांगितलंय? धर्म अविरुद्ध काम मी आहे अर्जुना सांगितलेलं आहे. धर्माच्या अविरुद्ध. धर्माने सुद्धा सगळ्या ऋषींनी लग्न केलेले होते. विचार करूया, आपल्या गंधर्व वगैरेंची लग्न झालेली होती, अप्सरांची लग्न झाली नव्हती. आणि शंकर सोडून, म्हणजे महादेव सोडून दुसऱ्या देवांचं लग्न झाल्याचा इतिहास नाही आहे. म्हणजे लक्ष्मीनारायण आपण म्हणतो, पण लक्ष्मीनारायणचं लग्न झाल्याचा कुठे उल्लेख नाही आहे. जोडा येतो चांगला आदर्श. पुढे माता, पिता, गुरुजन यांच्या सेवा करण्यात आपण आळस करतो. खरंच आळस करतो. म्हणजे आपल्याला जर चॉईस असेल ना, की बाहेर जाऊन कुठेतरी वीकेंडला जायचं आहे, आणि त्याच वीकेंडला आईचं जर डोळ्याचं ऑपरेशन ठरलेलं असेल, तर आपण डॉक्टर पुढची तारीख मिळेल का विचारतो प्रश्न. हा निर्लज्ज प्रश्न आहे. डॉक्टरना वेळ नसेल तर ते देणार नाहीत तारीख. मग काय माझा वीकेंड गेला वगैरे वगैरे. म्हणजे ज्या गोष्टीत फक्त शरीराचा भाग आहे ना, तिथे आम्ही धावत जातो. भोग आहे तिथे धावत जातो. परंतु जिथे कर्तव्य आहे, जिथे आईवडिलांची किंवा वडील मंडळींची सेवा आहे, तिथे आम्ही आळशी असतो, आळस करतो. नंतर यज्ञ, दान, तप, कर्म आणि स्वाध्याय ही पंचसूत्री सांगितलेली आहे. इथे आपण आळस करतो. आता याचे प्रत्येकाचे अर्थ गीतेने निराळे सांगितलेले आहेत. यज्ञ, दान, तप, कर्म आणि स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे स्वचा अध्याय. म्हणून रोज रात्री झोपताना खरं म्हणजे रिप्ले अँड रिवाइंड द डे अँड रिप्ले इट. 2 मिनटं लागतात. 2 मिनटं. आज सकाळपासून मी कसा वागलो, रिप्ले, रिवाइंड, रिप्ले आणि प्रार्थना करा. आजच्यापेक्षा उद्या मला चांगलं बनव हे परमेश्वरा, हे सद्गुरू. रोज करूया अशी प्रार्थना. वर्षाचा शेवट आता आलेला आहे. 1-2 दिवस कुठेतरी आम्ही तुम्हाला वांटेला आमंत्रण देतो. रोज आता तिथे यज्ञ चालू आहे 71 दिवसांचा. 13 फेब्रुवारीपर्यंत आहे. दर शनिवार रविवार आम्ही मंडळी तिकडं, आत्तासुद्धा तिकडे जप चालू आहे. आणि 28, 29, 30, 31, 1 तर आम्ही तिथे आहोतच 24/7. मुद्दाम म्हणून या. तिथे आत जाण्याची उपासना शिकवली जाते, ज्याला आम्ही म्हणतो प्रत्याहार उपासना. यम, नियम, आपण म्हणतो ना आसन, प्राणायाम, हे 4 झाले. आणि पुढे प्रत्याहार, धारणा, ध्यान, सिद्धी, समाधी हे म्हणतो. प्रत्याहार आत शिरायचं. अबाउट टर्न, चेंज द डिरेक्शन ऑफ युअर लाईफ, ॲटलिस्ट डिरेक्शन ऑफ युअर थॉट, डिसिजन मेकिंग. आणि मग रिलेशन्स निराळीच निर्माण होतात. तीच पत्नी किंवा तोच पती मला दिव्य वाटायला लागतो.
फार महत्त्वाचं आहे. पुढे आपण दत्तात्रेयांच्या उपासनेत बघणार आहोत. कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना आपण बऱ्यापैकी आळस करतो. म्हणजे आपण त्यांना सिंगापूरला घेऊन जातो, बरोबर. अरे पण जिथे इकडे आता प्रदर्शन भरणार आहे, आता कॉमेट दिसतोय, तो त्यांना दाखवला पाहिजे. कोणतं रात्री कॉमेट बघणार आहे, झोप तू. म्हणजे जे महत्त्वाचं आहे बाहेर जायला, वीकेंड करायला. हल्ली पार्टी, सगळ्यासाठी पार्टी असते. आणि पार्टी कुणी कोणाला द्यायची? रात्रंदिवस जागून त्याने 98% मार्क्स 12वीला मिळवतात, द्या पार्टी. अरे मी दिली पाहिजे त्याला पार्टी, त्यांनी काहीतरी असं कार्य यश मिळवलेलं आहे. आपली सगळी कल्चर ही पार्टी कल्चर झालेली आहे. आणि त्यामुळे काय की जिथे आम्ही करायला पाहिजे संस्कारांची ॲग्रिकल्चर कमी झालेली आहे आणि पार्टी कल्चर देहाची भोगाची भरपूर फोफावायला लागलेली आहे. साध्या साध्या बारशासाठी सुद्धा हॉल घेतो आपण. आणि काय मला खरंच सांगायला वाईट वाटते की उदाहरणच फक्त सांगतो. गेलो होतो गोव्याच्या बाहेर, शहर होतं, 3 चांगली घरं होती, जवळची घरं होती. आणि घरीच मात्र जेवायला यायचं. हां सर म्हणलं चेंज आहे कोरोनाने घडवून आणलेला. कारण कोरोनाच्या आधी जेवण म्हणजे बाहेर, आणि मुलांनाही बाहेरचं जेवण आवडतं, तुमच्या मुलांनाही बाहेरचं जेवण आवडतं वगैरे वगैरे. आता इथे घरात कोरोनानंतर बाहेर नको बाबा, घरातच करायला. मग तो सांगतो घरातला पुरुष, ही जी भाजी आहे ना ती तिकडून आणलेली. हां हे पुरणाच्या पोळ्या आहेत ना त्या बाई चांगल्या करतात. म्हणलं घरात भात वरण तरी केलं आहेत का? नाही, वरण आम्ही तिकडून आणलेलं आहे, कारण त्यांची फोडणी फार छान असते वरणाला. भात आम्ही केलेला आहे. ह्याला तुम्ही घरचं जेवण म्हणणार का? घरीच या जेवायला, या आग्रहाला काही अर्थ आहे का? आणि त्यामुळे एजन्सीज वाढलेल्या आहेत. म्हणजे 5 वर्षापूर्वी झोमॅटो नावाचा शब्द येईल असं आपल्याला माहीत नव्हतं. स्विगी हा शब्द येईल, आता रुटीन झालेलं आहे. ते रुटीन इथे त्याग केला पाहिजे. आपण ठरवलं पाहिजे ते. आणखीन 1-2 मुद्दे बघूया. शरीर कर्तव्य कर्म करण्यात दीर्घसूत्रता म्हणजे पोस्टपोनिंग. आजचं उद्या करूया की, उद्याचं परवा करूया की, हा आळस आहे. अत्यंत चांगली व्याख्या आहे आळसाची. पोस्टपोनमेंट, कर्तव्याचे पोस्टपोनमेंट. आणि प्लेजर्स आहेत ना त्याची प्रीपोनमेंट. उद्याचं आज, उद्या कोणी बघितलं आहे आणि उद्या सिनेमा गेला तर तो आजच बघूया, बरोबर आहे. आणि आजचं कर्तव्य ते उद्यावर ढकलतो. हा दीर्घसूत्रीपणा म्हणतात त्याला, की लांबवायचं, चाल ढकल करायची, नीट करायचं नाही काम वेळेवर. याला आळस म्हणलेला आहे. त्या आळसाचा त्याग करूया, किती जीवनात आनंद निर्माण होईल हे लक्षात आलं पाहिजे. नंतर अहंकार सगळ्यात अवघड आहे त्याग करायला. पण एक त्याचा त्याग झाला ना की बाकीचे सगळा त्याचा परिवार आहे त्याचा त्याग होतोच. अहंकाराचा त्याग कसा करायचा? आपण अवधूताचा विषय सुरू करणार आहोत. तर अवधूत म्हणजे अहंधूत. माझा अहंकार धुतल्याशिवाय मी अवधूत होऊच शकणार नाही. कुठला अहंकार आहे दत्तात्रेयांना सांगावर? आपण मराठीत म्हणतो दत्त म्हणून उभा राहिला, दत्त म्हणून, म्हणजे अपेक्षा नव्हती. कारण दत्तात्रेय फिरत असतात, भूक लागली चला जाऊया, भिक्षांदेही. भिक्षा संप्रदाय हा दत्तात्रेयांपासून सुरू झालेला. समाजात येतात त्यावेळेला झोळी असलेल्या दत्तांची चित्र आपण बघतो, ह्याच्यात सुद्धा झोळी असेल. मला काय म्हणायचं आहे की एरवी करतल भोजनम आणि तरुतल शयनम हा दत्तात्रेय आहे. की तरुतल शयनम, पांघरुण कशाचं? आकाशाचं. अंतरुण कशाचं? जमिनीचं. आणि करतल भोजनम, माझ्याकडे भिक्षापात्र सुद्धा नाही आहे. पण दत्तात्रेयांचे 2 रूप आहेत. एक दत्तात्रेय फिरत असतात अरण्यात, त्यावेळेला ते दिगंबर असतात. पण ज्यावेळेला समाजात येतात त्यावेळेला कौपीनवंत कलुभाग्यवंत हे दत्तात्रेयांचं वर्णन आहे. कौपीन म्हणजे लंगोटी, लंगोटी घालून येतात. मग आपल्याबरोबर इतरांनाही काही देता यावं म्हणून झोळी ठेवतात. म्हणून 4 घरं का होईना पण भिक्षा मागतात. म्हणून दत्तात्रेयांची जी स्थान आहेत ना, गाणगापूर वगैरे, तिथे भिक्षा मागणं हा प्रतिष्ठित मानलेला भाग आहे. की तुम्ही फक्त अभ्यास करा आणि तिथे लोक वाढायला असतात. आपल्याला निदान भात आणि आमटी तरी ते वाढतातच आणि विचारत नाही तुम्ही काय केलं, तुम्ही कुठले वगैरे म्हणून. हा संप्रदाय आहे. तो संप्रदाय देणाऱ्यांनी जसा जोपायचा आहे तसा घेणाऱ्यांनी जोपायचा आहे. म्हणजे मी तुम्हाला पुण्य करण्याची संधी दिलेली आहे, कारण माझा हात खाली आहे. ओम भवती म्हणजे तुमचं कल्याण होऊ दे, भिक्षांदेही म्हणजे माझं अकल्याण आहे का? नाही आहे. पण कुठे ना कुठेतरी मी घेतलेलं आहे ते परत समाजाला देण्यासाठी मला अभ्यास केला पाहिजे, मला भक्ती केली पाहिजे, मला ज्ञान किंवा सामर्थ्य मिळवलं पाहिजे. त्याच्यासाठी मी भिक्षा मागतो. मी स्वयंपाक आणि प्रपंच करत राहिलो तर काय संशोधन करणार आहे? म्हणून त्या लोकांनाच भिक्षा मागण्याचा अधिकार आहे. दत्तात्रेय यांचे प्रतिनिधी आहे. म्हणून तुम्हाला सांगतो की षड्रिपूंचा त्याग, अहंकाराचा त्याग अवघड आहे. पण जर आपण बारीक विचार केला ना
तर आपला अहम डिफाईन, अहंकार जाऊ दे, मी कोण आहे आज रात्री विचार करूया ना. मी कोण आहे? मी माझं शिक्षण, माझ्यापेक्षा जास्त शिकलेली माणसं आजूबाजूला खूप आहेत. मी दिसायला असं आहे, माझ्यापेक्षा सुंदर माणसं मी पडद्यावर रोज बघत असतो, हो की नाही? कोण आहे मी? माझी खरा परिचय 1/8 अब्ज. असा सैनिक परिचय करून तर परवा एक सैनिक आला, त्याने वानतेला परिचय करून दिला, सुंदर. मी 1/8 लाख, 8 लाख सैन्य आहे भारताचं, त्या 8 लाख सैनिकांचा प्रतिनिधी म्हणून तुमच्यासमोर उभा आहे. ही भावना आहे. दिस इज द टीम स्पिरिट. ह्याच्यातून सॅक्रिफाईस म्हणजे त्याग निर्माण होतो, पॅट्रिऑटिझम, देशभक्ती निर्माण होते. सगळ्या जगाचा विचार केला तर 8 अब्ज लोकसंख्या मांडली तर 1/8 अब्ज, दिस इज माय एक्झिस्टन्स. आता त्याच्यात मी हे मिळवलंय, ते मिळवलंय, हे केलंय, ते केलंय, गो ऑन ॲडिंग. व्हॉट इज इट्स वर्थ? सगळ्या जगाचा विचार केला तर काहीच नाही आहे. किंवा एक प्रसंग पाहून आपण थांबूया, पण त्याच्या आधी एक बघूया. आपण त्याग करणारा तो सहज त्याग झाला पाहिजे. मलाही कळता कामा नये, दुसऱ्यालाही कळता कामा नये. त्यांनी विचारलं पाहिजे, तुम्ही सिगरेट सोडली? हो म्हणाले. मला एक व्यक्ती भेटली आणि मला एवढी छाप पडली माझ्यावर आणि एवढी सगळी चांगली कला तुमच्यात आहे, ते सोडून दिलं. मी सोडून दिली. मलाही कळलं नाही कशी सुटली आणि तुम्हाला 15 दिवसानंतर आज लक्षात येते की मी सिगरेट ओढत नाही. नाही तर बर्नार्ड शॉ हा विनोदी लेखक, त्याला लोकांनी प्रश्न, एवढे तुम्ही नाटकं लिहिता, जगभर तुमची नाटकं चालतात, बुद्धिमान तुम्ही, आणि साधी सिगरेट सोडता येत नाही तुम्हाला. ते म्हणाले 17 वेळा सोडली आहे, एकदाच काय, म्हणजे 18 वेळा धरली की हो. तो म्हणतो एकदा काय 17 वेळा. तो विनोदी लेखक आहे. असंच होतं आपलं. सहज झालं पाहिजे, अकृत्रिम, नॅचरल झालं पाहिजे. सहज म्हणजे विथ इज अँड विथ ग्रेस. मला सोडते आलं पाहिजेत माझ्या वाईट सवयी, माझे दुर्गुण, माझी व्यसनं माझ्याही न कळत सुटली पाहिजे. आणि ते सोडण्याचं काम करतो त्याला सद्गुरू म्हणतात. एक मागे प्रसंग बघितला होता की एक फार सुंदर प्रसंग आहे, ते सुद्धा चित्र बघत जरी थांबलो तरी हरकत नाही. गोष्ट तुम्हाला माहीत आहे की एक माणूस आहे, सुंदर कलाकार आहे, इतका चांगला कलाकार आहे आणि माणूस म्हणून तो जास्त चांगला आहे. त्याला अफूचं व्यसन लागतं आणि मग तो जनावरासारखा वागायला लागतो. लोक म्हणायचे या व्यसनाने हा वाया गेला, पण लोकांचं प्रेम होतं त्याच्यावर. पण तो इतका अगतिक बनतो, ॲडिक्ट बनतो, ओपियम ॲडिक्ट, अफूला ॲडिक्ट. काही केलं तरी थांबत नाही. गावात एक साधू आलेला असतो. साधू तेजस्वी आहे. त्या तेजस्वी साधूकडे आधी लोक जातात की असा एक माणूस आहे, तुम्ही काहीतरी त्याच्यासाठी करू शकाल का? म्हणाले मी नक्की करेन, आणा त्याला. दुसऱ्या दिवशी तो येताना दिसल्यानंतर साधू पळत गेला आणि कडकडीत त्याला आलिंगन दिलं. तो म्हणतो हे काय नाटक आहे का यांचं? मी आणलाय कशासाठी? सुटण्यासाठी या व्यसनातून. आणि तो साधू त्याला काय म्हणाला, माझे लाखो शिष्य आहेत पण अफूचं व्यसन असलेला पहिला तूच, म्हणून मी तुझं स्वागत करतो. हे भयंकर झालं ना. यांनी मला ॲक्सेप्ट केलं, माझं हे व्यसन म्हणून रिजेक्ट नाही केलं, ॲक्सेप्ट केलं. ही पहिली स्टेप असते. आणि नंतर म्हणाले की तुला केवढी अफू लागते, मी तुला रोज तेवढी अफू देतो आणि माझं काही तुझ्याकडून अपेक्षा नाही आहे आणि जे मी तुला करायला सांगेन त्यातही तुझं कल्याणच आहे. तर तो सांगतो एवढी एवढी अफू लागते. मग दुसऱ्याला तो सांगतो तुम्ही शेतीकडे जा आणि त्याचा एक बॅलन्स घेऊन या. कारण सोनाराचा जो बॅलन्स असतो ना तो मिलीग्रॅमसुद्धा मोजतो, तुम्हाला माहिती आहे, व्हेरी सेन्सिटिव्ह. तर तो घेऊन या. एका शाळेत जाताना जर चॉक घेऊन या आणि बरोबर त्याला जेवढी अफू रोज लागते तेवढ्या वजनाचा चॉक तो दुसऱ्या पारड्यात ठेवतो आणि ती आता समांतर झाल्यानंतर एवढ्या या चॉकच्या वजना एवढी किंवा आकार एवढी अफू मी तुला रोज देणार आणि वजन करून. तो म्हणाला काही हरकत नाही. आणि नंतर म्हणतो याच्या बदल्यात काय करायचं, हा जो चॉक आहे ज्याच्यावर श्रीराम जयराम जय जयराम समोरची जी भिंत आहे तिंदा लिहायचं, तुझंच कल्याण आहे त्यात. हा लिहित जातो आणि तो चॉक 1-2 महिन्यात इतका संपत येतो ह्याला कळतही नाही की त्या वजनाची म्हणजे आपली अफूसुद्धा कमी कमी व्हायला लागलेली आहे. आणि एके दिवशी तोच म्हणतो आज चॉक नाही आहे, मग मला अफूची गरज नाही आहे. कसा सुटला बघा तो, कसा सुटला. 2 महिने लागले असते, पण त्या सद्गुरूंनी त्याच्याबद्दल जे प्रेम आहे, तळमळ आहे त्याच्याबद्दल, त्याच्या कलेबद्दल, तर त्याला असं सोडवलं. म्हणून दुर्गुण जे आहेत ना ते असे क्रमाक्रमाने सोडायला पाहिजेत. शनैही शनैही हे गीतेतलं तत्व आहे. म्हणजे अगदी हळूहळू, इतकं हळू की तुम्हाला कळणारही नाही. ते झालं पाहिजे. हल्ली ॲनेस्थेशिया देतात, इंजेक्शन देण्यापूर्वी स्पिरिट लावतात वगैरे वगैरे, हा भाग आहे. तसं कळतही नाही तुम्हाला. अशा पद्धतीने दुर्गुण तुमचे गेले पाहिजेत.
आणि सद्गुणांचा हा दुर्गुणांचा विनाश झाला. सद्गुणांच्या विकासासाठी सुद्धा आपण एक गोष्ट बघितली होती. गोष्ट लक्षात येईल, या संदर्भात आपण चिंतन करूया. माझ्यातले गुण मला वाढवायचे. एक राजाचा दरबार भरलेला आणि एक पैलवान येतो. तो म्हणतो, आत्तापर्यंत तुम्ही बघितली नाही तसा चमत्कार मी तुम्हाला करून दाखवणार आहे माझ्या शक्तीनं. काय हरकत नाही, तुला कुस्ती खेळायची का? आमच्या राज्यात पैलवान आहेत. नाही, मी कुस्ती खेळणार नाही. म्हणाला, तुम्ही एक बैल घेऊन या. बैल घेऊन येतात आणि तो बैलाला 3दा उचलतो की. राजा सुद्धा उभारतो, टाळ्या वाजवतात. सोडून राणी. त्यावेळेला तो पैलवान म्हणतो, राणी साहेबांना मी इम्प्रेस केलेलं नाही आहे का? त्यांना काही फार प्रभावित झाल्या नाहीत का त्या? त्यांनी टाळ्या वाजवल्या नाहीत. जोपर्यंत राणी टाळ्या वाजवणार नाही तोपर्यंत मला पुरस्कार बक्षीस नको. त्यावेळेला राणी म्हणते की पुढच्या वर्षी याच दिवशी तुम्ही या, मी टाळ्या वाजवेल. मग तो येतो, बैल आणला जातो. तो 3दा उचलतो. राणी टाळ्या वाजवत नाही. याही वर्षी तुम्ही टाळ्या वाजवल्या नाही. राणी सिंहासनावर उतरून खाली येते आणि त्या बैलाला 3दा उचलून दाखवते. राजा घाबरतो. म्हटलं, बैलाला उचलतो, मला कुठे फेकेल? पण तू म्हणतो, हे तुला कसं जमलं? ती म्हणाली, गेल्या वर्षी ज्या वेळेला हा पैलवान गेला त्यावेळेला मी गोठ्यात गेले. नवीन जन्मलेलं एक वासरू होतं, बरोबर. मी त्याला 3दा उचललं ठेवलं. दुसऱ्या दिवशी गेले, 3दा उचललं ठेवलं. एका रात्रीत काही 10 किलोने वाढलेला नाही. याला मी काल सुद्धा 3दा उचललं होतं. या बैलाला कालही मी 3दा उचललं होतं. मलाही कळलं नाही माझ्यात ही शक्ती आणि युक्ती कशी आली. मलाही कळलं नाही. बैलाला कळलं असेल तर मला माहीत नाही, पण हीच युक्ती आहे. माझ्या गुणांचा विकास क्रमाक्रमाने. ज्ञानेश्वरांनी काय सांगितले सुंदर, लक्षात घ्या. ते म्हणतात की काय, अवसेहुनी दिसे दिसे. अवसेला दिसतच नाही चंद्र. दिवसादिवसाने तो एवढा वाढत जातो. पण तुम्हाला अष्टमीचा नवमीचा चंद्र दाखवायला सांगितला, कळणार सुद्धा नाही हा अष्टमीचा. पण पौर्णिमेला, अरे बापरे, तो पौर्णिमेचा आमसेला काहीच नव्हता. अवसेला पौर्णिमेकडे कसा गेला? गुणांचा विकास. अवसेहुने दिसे दिसे शशीबिंब. हे सूर्या चंद्राचं बिंब हे कसं वाढत जातं क्रमाने, तसे गुण वाढत गेले पाहिजे. आणि पौर्णिमेपासून अवसेपर्यंत दिसे दिसे चंद्रबिंब जसं कमी होतं आणि दिसेनासं होतं, तसा दुर्गुणांचा विनाश झाला पाहिजे. दत्तात्रेयांचा फक्त उल्लेख करून आपण थांबूया की दत्त हे दिलेलं दैवत आहे. म्हणजे काय? दत्त म्हणजे दिलेलं. ती पार्श्वभूमी उद्या आपण सुरू करणार आहोत. हे काळाच्या ओघात निर्माण झालेलं आहे. ऋषी मुनी अशा कल्याणकारी शक्ती व्यक्ती एकत्र येऊन विचारमंथन करून अशा प्रकारचं, आणि मग अत्री ऋषी, अनसूया, हा सगळा जो कथाभाग येतो आज आपण बघूया. दत्त म्हणजे दिलेलं. दत्तगुरूंचे दत्तगुरू म्हणजे 24 गुरु त्यांनी जे केले. आपल्याला विषय आपण किती वर्षापूर्वी मांडला माहीत ना, सहज आज नोट्स माझ्या हातात लागल्या. 2006 साली दत्तात्रेयांचे 24 गुरु. आता 15 वर्षात त्यातले किती लक्षात राहिलेत माहीत नाही, आपल्याला वेळ नसणार आहे, पण उल्लेख करून आपण पुढे जाऊया. दत्तगुरूंचे दत्तगुरू म्हणजे दत्तगुरूंचे त्यांना दिलेले गुरु. कुणी दिले? ही बारका एखादा अजगर कुणी गुरु दिला? तो कोळी स्पायडर कुणी गुरु दिला? ती मधमाशी कुणी गुरु दिला? कुणी गुरु दिला? दत्ताना कुणी गुरु दिला? दत्तगुरूंचे दत्तगुरू. आज रात्री विचार करूया आणि उद्या 6ला मात्र बरोबर येऊया. कारण 5:30ला म्हटलं की 6ला येतात. हे आयोजकांचं गणित आपण उद्यापासून 6ला येऊया. 8:30 पर्यंत चालू दे हा कार्यक्रम. पूर्वी लवकर संपायचे, कारण कीर्तन असायचं नंतर, माहीत आहे ना. आता कीर्तन नसतं तेव्हा 8:30 पर्यंत थांबूया. आहे त्या ठिकाणी ताट बसून डोळे मिटूया. शांत. श्लोक म्हणूया सदा सर्वदा आणि शांतीपाठ ओम सहनाववतो. सगळ्यांनी बरोबर म्हणायचं आहे. शांत. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हे आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै.
ओम शांती शांती शांती. तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळून रबिंग युअर हँड्स. चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर चोळायचे. अगदी सावकाश डोळे उघडून समोर दत्तात्रेयांचं मोठी प्रतिमा आहे, सुंदर चित्र आहे, शांतपणे त्यांच्याकडे बघायचंय. त्यांचं दर्शन घ्यायचं. इथे असलेल्या सर्वांना नमस्कार करायचा आहे. महाराज महाराज सद्गुरू.